नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. आर-टी म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत तुम्ही तुमच्या पाल्याचा तुमच्या जवळच्या ज्या खाजगी शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत, या शाळांमध्ये मोफतमध्ये ॲडमिशन करू शकता. आता जर तुमच्या पाल्याचं या ठिकाणी यामध्ये ॲडमिशन झालं, तर तुमच्या पाल्याला KG1 असेल, KG2 असेल, पहिली असेल, 8वी मोफतमध्ये शिक्षण दिलं जातं. आता या ठिकाणी तुमच्या पाल्याची निवड कशी होते, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर लॉटरी लागते. या लॉटरीमध्ये जर तुमच्या पाल्याची निवड झाली, तर तुमच्या पाल्याला 8वी मोफतमध्ये शिक्षण दिलं जातं. आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आता लवकरच हा ऑनलाईन फॉर्म सुरू होईल. त्या अगोदर तुमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र रेडी असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण बघणार आहे, या RTEमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं, तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल, तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी राईट टू एज्युकेशनमध्ये RTE अंतर्गत जर तुमच्या पाल्याचा फॉर्म भरायचा असेल, तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत बघूयात. RTE 25% ॲडमिशनचे ऑफिशियल पोर्टल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नोटीस बघा, सन 2025-26 या वर्षाकरता RTE 25% प्रवेश प्रक्रियेचे अंतर्गत RTE प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरू होत आहे. सर्व RTE 25% प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करून संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते. खाली डॉक्युमेंट्स दिलेत, कागदपत्रावरती क्लिक करा. त्या ठिकाणी कागदपत्र तेच, फक्त तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तहसीलकडील इन्कमचा दाखला चेंजेस होईल, बाकी सर्व सेम असणार आहे. आता 25-26 करता कोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर RTE 25% करता तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहे, ती ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदरची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बालकाचा आधार कार्ड लागेल, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, ही कागदपत्रे बालकांना कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहे, अशा प्रकारे सांगण्यात येते. आता तर वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश बघा. मग जात प्रवर्ग कोणते आहेत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, ब, इतर मागास म्हणजेच OBC, विशेष मागास बालके SBC, ही जी बालके आहेत यांना वंचित गटातील बालकांमध्ये प्रवर्गाचा समावेश केला जाईल. किंवा दिव्यांग बालके, HIV बाधित असेल, कोविड प्रभावित अनाथ बालके, ही बालके वंचित गटातील बालकांमध्ये या ठिकाणी समावेश केला जाईल. वंचित जात संवर्गातील बालक असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच काय, तर या ठिकाणी पालकांचा म्हणजेच वडिलाचा किंवा बालकाचा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी जातीचा दाखला नसेल, तर फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर बालकाचं किंवा वडिलाचं काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल. HIV बाधित जर बालक असेल, तर शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र बाह्य धरण्यात येईल. नसतील तर डायरेक्ट तुम्हाला काही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल, अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे म्हणजेच काय, तर ज्यांचे वडील किंवा आई किंवा दोन्ही जे कोविडमध्ये मृत पावले असतील, त्यांना या ठिकाणी शासकीय सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले निर्गमित केलेले मृत्यू प्रमाणपत्र पालकाचे असणे गरजेचं आहे. कोविड-19मुळे मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा लागेल. नसेल तर काही द्यायची गरज नाही. अनाथ बालक असेल, तर अनाथ बालकांना या ठिकाणी अनाथालयात राहत नसेल, तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात, त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाची अट या ठिकाणी कॅन्सल होईल.
वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांचा विचारात घेतला जाणार नाही किंवा लागणारही नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे जे वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलकडील वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल. EWS जे असतील त्यांना आर्थिक वर्ष 22-23 ते 23-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाला असला दाखला त्यांना कंपल्सरी लागेल. उत्पन्नाचा दाखला परराज्यातील म्हणजेच महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात चालणार नाही, महाराष्ट्राचाच लागेल. आता घटस्फोटील जर महिला असेल तर न्यायालयीन निर्णय त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांना या ठिकाणी सुद्धा ते न्यायालयीन निर्णय देणं कंपल्सरी फॉर्म भरताना लागेल. नसेल तर या ठिकाणी काहीही देण्याची गरज नाही. त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येतं, त्यामुळे असेल तर तुम्हाला तो न्यायालयीन निर्णय देणं हे अनिवार्य आहे. आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागेल. या ठिकाणी बघू शकता, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरणातील महिला जर असेल, घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावासुद्धा या ठिकाणी लागेल. नसेल तर काहीही देण्याची गरज नाही. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील जर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागेल. समजा जर महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक. म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक बालकाला द्यावं लागेल, कोणत्याही जात संवर्गातील असला तरी. RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा त्यांचा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पोचपावतीसुद्धा या ठिकाणी चालेल. जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्ही काय देऊ शकता बघा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालकवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांचे प्रतिज्ञापत्र केलेले स्वयंनिवेदनसुद्धा चालेल. रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजेच ESBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा चालेल. एवढी कागदपत्र तुम्हाला जी लागतात तेवढी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा भरू शकत नाही. यानंतर जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होईल तेव्हा आपण यावरती व्हिडिओ घेऊनच येऊ.